नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या शिवशिंदे ब्लॉग्समध्ये. तर जसं मी तुम्हाला लास्ट टाईम सांगितलं होतं की अशाच आपण नवनवीन व्हिडिओजमध्ये भेटू परत. तर आत्ता आपण चाललो आहे गोव्याला. ऑफिसचेच फ्रेंड्स आहेत, म्हणजे ऑफिसचंच ट्रिप आहे बेसिकली. तर आपण 4 जण आहोत आम्ही. हा सुशांत, अजून 2 जण आहेत, सिद्धू सर आणि सुमित सर. तर तुम्हाला भेटतच त्यांच्याशी पुढे. आत्ता आपण आलो आहे ऑलमोस्ट साताऱ्यापर्यंत. साताऱ्यात आलो आहे, जरा खाण्यासाठी थांबलो होतो. ते हायवेला मानस म्हणून हॉटेल आहे, हे बघा. जरा टेस्ट वगैरे चांगली आहे, कारण रिव्ह्यूज चांगले होते याच्यात. तर बघू आपण टेस्ट वगैरे कशी आहे, दाखवतोच तुम्हाला पुढच्या ह्याच्यात. हे बघा, इथे गर्दी तर खूप आहे. आणि हे जे मी मागाशी म्हटलं, सिद्धू सर, हाय. कंटिन्यू मोबाईलमध्ये असतात. चार्जिंग तर कधी नसते मोबाईलला, पण कॉड कानातच. हे सुमित सर हाय. आता आपण इथे थांबलो आहे जेवायला. बघू आता ऑर्डर येईल, तुम्हाला दाखवतोच. मॅच चालू एनिंग मॅच संपली 12:10 आसपास बसतो हा शॉट. यांचा ॲम्बियन्स तसा मस्त आहे आणि टेस्टही जरा डिसेंट होते. असं काय नाही की चांगलं नाही आहे आणि काय. बघा, आता मी ऑलमोस्ट अनुस्कुरा घाटाच्या इथे पोचतो आहे. आणि सगळ्यात जॉली माणूस बघा, आजच्या गावात हा माणूस झोपला होता. नमस्कार. तर आपण आत्ता आहोत गोव्यात. काल ॲक्च्युली काही फुटेजमध्ये ऑडिओ क्वालिटी नाही चांगली, त्यामुळं ते जरा करप्ट झाल्यासारखं झालं आहे. सो आत्ता ऑलमोस्ट आम्ही गोव्यात पोचलो आहे. रूममध्ये जाऊन जरा फ्रेश वगैरे होऊन जरा फिरायला आलो होतो. आहोत फॅन्टायन हाऊसमध्ये, म्हणजे जिथं जे कलर ऑफ सिटी बोलतात. वेगवेगळ्या कलरचे बंगलोज वगैरे आहेत, मस्त व्ह्यूज आणि बाकीच्या पण गोष्टी आहेत तिथे. बंगलोज एक नंबर आहेत बघायला. तर तिथे आत्ता व्हिजिट करतो. चेक बघितलं आहे सगळं. आता इथून निघून आय गेस हे करायचं ना, की कायाकिंग करणार त्यांनी आत्ता. तर चेक करू कायाकिंगचं पण कसं काय आहे तिथे, हे करू, तुम्हाला दाखवतोच परत. हे बघा, जे मी आत्ता तुम्हाला दाखवलं होतं, इथे वेगवेगळे बंगलोज आहेत, खूप कलरफुल आणि मस्त वाटतात. बेसिकली फोटोज वगैरेसाठी फेमस आहे हे बघा. बऱ्या प्रकारे पब्लिक आहे, हे बघा. सगळे फोटोशूट्सच चालू आहे तिथे. आणि इथे आत्ता म्हणजे जे लोकल्स आहेत, ज्यांचे हे घरं आहेत किंवा हॉटेल्स आहेत, त्यांनी डिरेक्टली नो फोटो झोन असे लावलेले आहेत ऑलरेडी. असे चांगले आहेत, मस्त बघायला तर खूप सिनिक आहेत. असे मस्त मस्त बंगलोज आहेत इथे. बघा, आम्ही आत्ता कायाकिंग करण्यासाठी निघालोय. ब्रिज बघा कसं मस्त वाटतं. हा आपला मुंबईच्या ब्रिज सारखा दिसतोय, जरा मस्त. रोड बघा किती मस्त दिसतोय. असे खिंडीतले रोड असतात आपल्याकडचे. गाड्या नाही पाहिजे तिथे, म्हणून मला असं गाड्या नाही आवडत. वरतून काय भारी दिसलं असतं असं.
बघा किती मस्त वाटतंय. हे जे दिसतंय ना पुढचं पूर्ण जे ब्ल्यू, ते सगळं समुद्र आहे. असं मस्त वाटतंय बघा. हे बघा. कायाकिंगसाठी जाण्याचा रस्ता बघा कसा आहे. एकदम म्हणजे जर गुगल मॅप नसेल ना तर कोणी येणारच नाही या रस्त्याने. पूर्ण जीप किंवा अशी जी आहे ना. तर आता आपण आलोय कायाकिंग करायला इथे. जरा व्ह्यू चेकआउट करा. किती मस्त दिसतंय बघा हे. इथून आता खाली उतरायचं. हां, इथून खाली उतरायला जागा आहे, स्टेप्स आहेत. हे असे पायऱ्या बनवल्यात ते खूप डीप आहे. इथून वरती आता 100% हाऊस होणार आहे. सुशा आत्ताच घाबरला काय? वातावरण मस्त आहे राव, आणि वारा एक नंबर जोरात चालू आहे. इथे समुद्र पण बघा मस्त असा थोडा असा ब्ल्यूइश दिसतोय. असं मस्त वाटतंय. मस्त वाटतंय समुद्र. हा बघा आपले मिस्टर होनाळे समुद्राची मजा घेत. मस्त वाटतंय. आणि हे बघा हे सगळे इथे कायाकिंग आहे. ते असं आतमध्ये जातात, म्हणजे इकडून आतमध्ये जायला एंट्रन्स आहे. तर बघू आपण चार्जेस वगैरे कसं काय आहेत, मी तुम्हाला तसं सांगतोच. हे बघा असे इथे कायाकिंग चालू आहेत, आणि इथून आपल्याला आतमध्ये सोडतात. हे बघा समुद्र कसं मस्त वाटतंय. इथनं पूर्ण असं ब्ल्यू दिसतंय सगळं. बघा हे सगळे कायाकिंगचेच बोट्स आहेत सगळे. चेकआउट करू आपण. हे बघा आपले होनाळे उत्साही. हा करा करा फिरवा की. तशी नाही, ते आत्ता असे वलवत होते ते. हा बिना बोटीची काठी आलो त्यात. बसलोय आता. हा बस सुशा. लेफ्ट जायचं तर राईट मारायचं, हा. राईट जायला लेफ्ट मारायचं. चालेल. द्या इकडे. हा त्या आतमध्ये गेल्यावर समजल. पुढं टाकलं की आता तिकडून पुढून. सिद्धू सर तुम्ही आमचा माणूस आहे का नाही? हा पटकन.
आला बहुतेक इथून जर पाणी आला ए सुशा अरे पाणी वरती अरे हा बघ सुशा अरे हे बघ अरे पाणी मला पण दे अरे विषयच नाहीये हा फक्त पुढं बसू रे मागं मला हलवायला लावतोय ए नीट नीट व्यवस्थित ए छोटू छोट ए छोट लागल 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 आहा. अरे तू यांना धडकवशील मला नाही जमत दादा 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 लागल हळू हळू घे हळू जाऊ दे शिवम शिवम घे इकडून कॉर्नर ए राईट मार राईट मार राईट मार लवकर सॉरी 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 अरे इकडे बघ कसे घुस शिवम लेफ्ट राईटला घे तू बोट चलो स्पीड 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 हा मोटर लावलेस ना मागं स्पीड स्पीड करतोय चलो सुंदर शिवम ह्याचा उलटा कॅमेरा लगेच फिरतो का रे असा चालू व्हिडिओत कसा काय करायचं तिथं कॅमेरा असेल बघ ना नाहीये दिसत नाही का तिथं नाही नाही मग नाही मला पण दे अरे विषयच नाहीये हा फक्त पुढं बसू रे मागं मला हलवायला लावतोय ए नीट नीट व्यवस्थित ए छोटू छोट ए छोट लागल 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 आहा. अरे तू यांना धडकवशील मला नाही जमत दादा 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 लागल हळू हळू घे हळू जाऊ दे शिवम शिवम घे इकडून कॉर्नर ए राईट मार राईट मार राईट मार लवकर सॉरी 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 अरे इकडे बघ कसे घुस शिवम लेफ्ट राईटला घे तू बोट चलो स्पीड 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 हा मोटर लावलेस ना मागं स्पीड स्पीड करतोय चलो सुंदर शिवम ह्याचा उलटा कॅमेरा लगेच फिरतो का रे असा चालू व्हिडिओत कसा काय करायचं हा बघ शिवम किती लांब आहे आहे ना पण गर्दी तिकडच ओके हा बघा गाईज ए तू मार तू पळव फक्त पुढं मोबाईल धरून बसलाय बाकी काही करत नाही भाई इथं कॅफे आपण येताना कॉफी पिऊ इथं चल सरळ आपल्याला आता जायचं तिकडे बघा किती सुंदर सुंदर ना, 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 ना. हे बस करू पुढं वजन टाकणार वय शिवम दादा पायाला लागल पायाला लागल पुढं वजन टाकू आता बघ शिवम कसं वाटतं शिवम तुला अरे भाई पुढं काटाडी इकडे घे मोबाईल धरून बसलाय बाकी काही अरे भाई मी काटाड्यात चाललो लेफ्टला राईट लेफ्टला अरे काटाड्यात चाललो ना मी लागते शिव हा हे बघा कसलं सुंदर आहे एकदम म्हणजे शीर आपण चाललो आता जंगलामध्ये चला हळू 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 घे होय भावा इकडे शिवम
अरे हळू रे शिव मागे घे. गेलो आपण का. आहा. चलो हम रिटर्न जा रहे गाइस. माझे हात दुखले आता. अरे मी मागं नाही ना बसू शकत आता. पाणी पण असलं क्रिस्टल क्लिअर नाही आहे पण स्वच्छ आहे एकदम. ते सुंदर आहे बघा. आहा वाव. चलो फास्ट चलो दादा. अरे बाबा त्यांना लागल ना. हळू रे बाबा. ए तू दगडात नको घाल. हे बघा guys. ऐक ना मधनं घे ना शिवम. हा असा व्ह्यू आहे बघा एकदम मस्त. ओ हळू. अरे तुमच्या ह्याच्याला आम्ही जायचं रे. हळू शिव मी भिजलो नाही पाहिजे बस. तुझं जिम करून आहे ना 1 रुपयाचा फायदा नाहीये. अरे बाबा जिम कशाला असते. हे बघा बॅकग्राऊंड असं आहे खतरनाक मध्ये. नारळाची झाडं. हे पाणी एकदम बघा किती खतरनाक आहे. आणि ही पुढं रेस चालू आहे. शिवम माकी रेस चालू आहे शिवमची. साईड. अरे दिगंबरांनो साईड द्या. यांना साईडला म्हणायचं आता उडून दे. ए आमची बोट आली. भाई तो खाली उतरला. बघ एवढं असतं पुरीवर प्रेम पोरांचं. रे बावलड ते. नाही बहीण नाही आहे त्याची. उगाच काय पण म्हणू नको. मगाशी मी ऐकलं तर मी हात मारा. बघा शिवम बघा पोरीसाठी काय. ओ भाई आपली बोट नाही उतरली बा उलटली बाहेर. आम्हाला जागा द्या आम्ही स्टॉप. आम्ही चाललोय समुद्राकडे. भाई बघा कसे चालले खतरनाक मध्ये. चालो. हा साईड द्या लवकर. चलो. एक नंबर. हे पळव शिवम समुद्र आला लवकर जायचं आपल्याला. हे बघा वरचा किती मस्त व्ह्यू आहे. इकडे चला तुम्हाला. हा आता कसं जरा बरं वाटतंय. जरा करू दे मेहनत. शेवटी सुशाला पण उतरवलाच. शेवटी आपण फायनली किनाऱ्यावर आलेलो आहोत. आहा चल हा बाय. अर्ध्यात जा फक्त. जरी अर्ध्यात गेला तरी पण चिकार झालं सुशा. हे बघा 4 पायऱ्या चढल्यानंतर हे तोंड बघा. चल सुशा. आमचा भावी जिम मधला बॉय 4 पायऱ्या चालतोय परत थांबला. तर आता कयाकिंग केली आपण. आता परत साऊथ गोवामध्ये जायचा विचार चालला आहे. 1-2-3 पॉईंट्स आहेत तिथं विजिट करून मग बाकीचं पुढे करता येईल. हा लास्ट व्ह्यू चेकआउट करा कसा मस्त वाटतं. इथे फोटोज खूप भारी येतात. हे बघा कसलं मस्त भारी वाटते बघा. हा गोवा नाही बघायला भेटत. आता आपण चाललोय माझ्या मित्राला भेटायला म्हणजे कौस्तुभला. बघू तुम्हाला भेटवतो त्यासोबत. पण रस्ता खूप मस्त आहे. कसलं मस्त वाटतंय बघा हा रूट.
बघा कसलं मस्त सनसेट दिसतंय. बघा डिग्री ब्रिज बघा कसा मस्त वाटतंय रात्री. हे आहे ना अजून काहीतरी लाइटिंग सोडली पाहिजे. आपण कॉन्ट्रॅक्टला सांगू. कॉन्ट्रॅक्ट हा नाही सांगायला लागेल, कारण हे रोप वगैरे आहेत ना यांच्यावर पण लाइटिंग लावतात आणि मस्त वाटतं ते. केवढी झाड आहे बघ ना ते. हे आत्ता जेवायला आलोय. सगळे पॉईंट्स वगैरे बघितल्यानंतर कौस्तुभला भेटल्यानंतर गाडी बघा कसली मस्त वाटते लांबच्या लांब. आत्ता आपण आलोय गोवामध्ये. हे काहीतरी हॉन्टेड हाऊस असं काहीतरी आहे. तिथं सर म्हणतायत का तिथंच जायचंच आहे म्हणतात. बघू. हा डिमेलो हाऊस. डिमेलो हाऊस असंच काहीतरी आहे. बघू आता काय होते फायनलाइज. हे आमचे गोस्ट हंटर. मी तर नाही जाणार. मी गाडीतच बसणार आहे. आमच्याकडे डिमेलो हॉन्टेड हाऊस. हे हॉन्टेड आमचे किंग मेकर आहेत 2. नाही आणि हे गोस्ट हंटर. हे रायडर सिपुट बैल काढून सिपुट बाहेर. बोलत ते. हो सर इकडून रोड आहे का? ऐका ना सर, मी नाही येत आतमध्ये. तुम्ही जावा. अरे आतमध्ये कोण नाही चाललं. दिस इज द मोस्ट त्यांची एंट्रन्स आहे ना हे काय. हाच रोड आहे त्यांचा एंट्रन्सचा. रात्री जरा व्हिडिओ एंड नाही करता आली, त्यामुळं एंडिंगचा पार्ट आत्ता शूट करतो आहे. तर आपण रात्री जे तुम्हाला मी दाखवलं की हॉन्टेड प्लेसला व्हिजिट केलं होतं, तर जास्त आतमध्ये वगैरे नाही जास्त चेकआउट केलं. फक्त नॉर्मल थोडंसं आतमध्ये जाऊन जस्ट फिरून परत रिटर्न आलो होतो. आणि काल रात्री जरा बीच साईडला फिरत होतो. ते फुटेज ॲक्च्युली तिथे जास्त काय नव्हतं, त्यामुळं रेकॉर्ड नाही केलं आहे. तर बाकीचं तुम्हाला मी आत्ता पुढचं दाखवतोच आहे याच्यात. टिल देन बाय. आणि लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा.